श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापना झाले की प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपला घट जो आहे तो व्यवस्थित उगवला पाहिजे, आपलं धान्य जे आहे ते व्यवस्थित उगवलं पाहिजे, दाटसर आलं पाहिजे, हिरवगार दिसलं पाहिजे, पिवळं पडलं नाही पाहिजे किंवा मग घटाला वास यायला नको किंवा मग घट जो आहे त्याला बूर यायला नको. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या महिलांच्या मनामध्ये चालू असतात. जर घट व्यवस्थितरित्या आला, हिरवागार आला, तर मग माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे अशी एक समजूत असते आणि म्हणूनच प्रत्येक महिलेला आपला घट व्यवस्थितरित्या उगावा याची एक उत्सुकता असते. तर हा घट आपण नक्की व्यवस्थितरित्या कसा उगवायचा आहे, म्हणजे धान्य कशा पद्धतीने व्यवस्थित उगवू शकतो, बुरशी लागू नये म्हणून काय करू शकतो, घट दाटसर यावा म्हणून किंवा हिरवागार असावा म्हणून काय करू शकतो, तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर देखील करा. तर बघा, 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. आता प्रत्येकाची घटस्थापना करण्याची किंवा घट बसवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे घटस्थापना करत असताना काही जण जो घट आहे तो किंवा मग जी घटाची माती आहे तर ती केळीच्या पानावरती मांडतात. काही जण जे आहे ते कांस्याचं भांडं जे असतं त्याच्यामध्ये ही माती ठेवतात. काही जण पत्रावळी जी असते तर तिच्यामध्ये, वडाच्या झाडाची पत्रावळी जी येते तिच्यामध्ये हे धान्य पेरतात. तर काही जण आपल्याकडे जी टोपली असते तर तिच्यामध्ये धान्य पेरतात. आपण सध्या जर बाजारमध्ये गेलो किंवा आजूबाजूला बघितलं तर जिथे कुठे हे विकण्यासाठी धान्य म्हणा, त्याचबरोबर तो कलश असतो, म्हणजे मातीचा जो कलश असतो तो कलश, त्याचबरोबर सप्तधान्य, माती आणि ती टोपली हे सर्वच विकण्यासाठी असतं. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने घटस्थापना करत असाल, म्हणजे तुम्ही खाली काय ठेवता नक्की, तर ते तुम्ही ठेवायचं आहे. कांस्याचं भांडं ठेवत असेल तर ते ठेवा किंवा केळीच्या पानावरती बसवत असाल तर तुम्ही केळीच्या पानावरती बसवू शकता किंवा मग पत्रावळीवरती, जसं असेल आपल्याकडे तसं करा. पण घट उगवावा, व्यवस्थित उगवावा यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तर बघा, आपण घट साधारणतः कसा बसवतो की माती घेतो, एखाद्या भांड्यामध्ये किंवा टोपलीमध्ये ती माती पसरवून घेतो. पण आता ही माती घेतानाच कशी घ्यायची हे मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगते. सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पावसाचे दिवस आहेत म्हणून एकदम ओलसर किंवा घट्टसर अशी माती जी आहे ती घेऊन येऊन लगेच ती घटाला वापरू नका. घट जर बसवायचा असेल तर त्याच्या 2 दिवस अगोदरच तुम्ही ही माती जी आहे ती घेऊन यायची आहे. ही माती चाळून घ्यायची आहे. ही माती लक्षात ठेवा, खूप बारीक चाळलेली नसावी, थोडीशी मीडियम साईज मध्ये माती असावी. एकदम खडे सुद्धा नसावेत किंवा मग एकदम बारीक माती सुद्धा नसावी, कारण जर बारीक माती असेल तर ती सर्व चिकट होणार आणि त्याच्यामुळे घट जो आहे तो व्यवस्थित उगवणार नाही. आणि एकदम खडे असतील तर मातीचा जो गुणधर्म आहे तर तो त्या धान्यामध्ये उतरणार नाही आणि त्याच्यामुळे आपला घट जो आहे तो व्यवस्थित उगवणार नाही. म्हणून काहीशी रेतीसर जी माती आहे तर तशी आपल्याला माती घेऊन यायची आहे. 2 दिवस अगोदर आणायची आहे. थोडीशी ऊन पडत असेल तर थोडीशी उन्हामध्ये ती सुकवून घ्या 2 दिवस आणि त्याच्यानंतर आपण ती माती जी आहे ती घटासाठी वापरायची आहे. आता तुम्ही समजा पत्रावळीमध्ये बसवत असाल तर पत्रावळीवरती तुम्ही माती टाकायची आहे. तर हे टाकत असताना नक्की कशी टाकायची, तर बघा, थोडीशी माती अगोदर टाकून घ्यायची, त्याच्यानंतर थोडंसं धान्य टाकायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा माती टाकायची, पुन्हा थोडंसं धान्य टाकायचं आहे किंवा धान्य पेरायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा माती टाकायची. काही धान्य जे आहे ते तुम्ही टोभू सुद्धा शकतात. आता टोभणं म्हणजे काय की ते खोचून द्यायचं त्या मातीमध्ये आपण व्यवस्थितरित्या. तर शेतीमध्ये जेव्हा काही गोष्टी करायच्या असतील तर ते टोभलं जातं, तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे धान्य जे आहे ते त्याच्यामध्ये टोभू शकता किंवा मग फक्त पेरल्यासारखं टाकून द्या, त्याच्यावरती माती जी आहे ती टाकत राहा. आणि हा घट जो आहे, आता घटाचं खालचं भांडं जेवढं असेल तर त्याच्या काही प्रमाणामध्ये खालीच तुमची माती असेल अशा पद्धतीने ठेवा. कारण ती जर तुम्ही खूप जास्त माती घेतली आणि पाणी टाकल्यानंतर कधी कधी हे पाणी जे आहे ते बाहेर जातं किंवा ही माती सुद्धा बाहेर जाते, कारण थोडंसं पाणी टाकल्यानंतर ही माती थोडीशी फुलते, नंतर धान्य वाढायला लागतं. तर ही माती जी आहे ती बाहेर जाऊ नये यासाठी मिनिमम लेवलला आपण ते ठेवायचं आहे. खूप जास्त देखील नाही किंवा एकदम वरपर्यंत तुम्हाला भांडं जे आहे ते भरवून घ्यायचं नाही. आता आपण त्याच्यामध्ये सप्तधान्य वापरत असतो, तर हे सप्तधान्य जे आहे ते तुम्ही जेव्हा बाजारातून आणता तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की ते काय करतात की मागच्या वर्षीचं जे धान्य असेल ते जर त्यांचं शिल्लक असेल तर तेच धान्य ते पुन्हा वापरायला देतात. पण अशा वेळी त्यातलं बरंचसं धान्य जे आहे ना ते खराब झालेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नसतं आणि त्याच्यामुळे घट चांगला व्यवस्थित उगवला जात नाही. मग आपण काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये गहू असतात,
बाजरी असते, चणे असतात, त्याचबरोबर मूग असतात, तीळ असतात, जव असतात, सगळ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. जर नसतील तर तुम्ही खाण्यासाठी ज्या घेऊन येतात तर तिथून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे किराणा दुकानामध्ये जर मागितलं तर तुम्ही तिथून व्यवस्थितरित्या ते घेऊ शकता. जे पॅकेटमध्ये आपल्याला विकतात तर त्याच्यामध्ये बरंचसं धान्य खराब सुद्धा झालेलं असू शकतं, कारण हे आपल्याला मागच्या वर्षीचं पण दिलं जाऊ शकतं. म्हणून आपण आपल्या घरातलं धान्य सुद्धा काही त्याच्यामध्ये मिक्स करा. आता हे सप्तधान्य कुठलं असतं तर त्याच्यामध्ये असतात जव, तीळ, मूग, बाजरी, चणे, गहू असं जे धान्य आहे ते असतं. तर मग हे आपल्या घरामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या उपलब्ध असतं, त्याच्यामुळे ते सुद्धा थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे घटामध्ये पेरून द्यायचं आहे. नंतर तुम्ही घट जो आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आहे. आता घट ठेवत असताना बघा बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती नारळ चढवला जातो, काही ठिकाणी नारळ ठेवत नाहीत. त्याच्यामध्ये फक्त सुपारी, 1 रुपयाचं नाणं, नागवेलीची पानं आणि तो काळा आपला घट जो आहे तो काळ्या रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा असेल तर तो आपण ठेवायचा आहे. अशा पद्धतीने घट जो आहे तो ठेवला जातो आणि त्या घटाला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, 5 बोटे उमटवायचे आहे. त्याचबरोबर त्या घटाच्या गळ्याला आपल्याला कलावा जो आहे तो सुद्धा बांधून घ्यायचा आहे आणि नंतर आपण माळा ज्या आहे त्या बांधत असतो. दिवसानुसार आपण माळा ज्या आहे त्या बांधतो. तर मग या सर्व गोष्टी तर आपल्याला माहित आहे, पण आता पुढे जाऊन घट व्यवस्थित उगवावा यासाठी तर अगोदर आपण थोडीशी प्रिपरेशन केलेलं आहे, व्यवस्थितरित्या माती वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. पण आता बघा पहिल्या दिवशी तुम्ही पाणी घालाल, जेव्हा घटाला पाणी घालाल तर पहिल्या दिवशी जेव्हा घालायचं आहे त्याच्या अगोदर मेन म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व माती वगैरे व्यवस्थितरित्या ती काढून घेता आणि जेव्हा घट मांडता तर त्याच्यानंतर त्या मातीवरती थोडंसं पाणी जे आहे ते डायरेक्ट ओतू नका, तर शिंपडून द्या. थोडंसं आपल्या हाताने पाणी शिंपडून द्या, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा येईल. नंतर आपण तो घट जो ठेवलेला आहे वरती तर तो भरून घ्या आणि तो भरून त्याच्यावरती ठेवल्यानंतर तो पूर्ण लागणार आहे, कारण आपली माती जी आहे ती आपण थोडीशी उन्हामध्ये वाळवलेली आहे आणि तिच्यामध्ये मग पाणी जास्त ती घेणार आहे, तिच्यामध्ये आपलं पाणी जास्त झिरपणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी साधारणतः या घटातलं पाणी जे आहे ते संपेल. पण तिसरा दिवस जेव्हा उगवेल, जेव्हा तुम्हाला समजेल की बाकीची सर्व माती जी आहे ती खूप ओली झालेली आहे, तर तिसऱ्या दिवसापासून आपल्याला पाणी जे आहे त्या पाण्याचं प्रमाण एकदम कमी करायचं आहे. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी जे आहे ते टाकायचं आहे. आपल्या अंदाजाने टाका, म्हणजे कसं खूप पाणी होईल आणि खाली चिपचिप होईल असं करू नका, कारण जर खूप जास्त पाणी जर तुमच्याकडून पडलं तर सर्व परिणाम जो आहे तो धान्यावरती होतो. कारण आपल्याला माहित आहे नॉर्मली शेतामध्ये सुद्धा खूप जास्त पाणी जर आपण भरलं तर शेतामधलं धान्य सुद्धा पिवळं पडतं, म्हणजे गहू असेल किंवा मग बाजरी वगैरे असेल तर ह्या धान्याचं सुद्धा तसंच आहे. तर मग तुम्ही त्याला पाणी जे आहे ते देताना ही गोष्ट लक्षात ठेवा की खूप जास्त पाणी झालं तर ते पिवळं पडणार आहे. म्हणून पहिले 2च दिवस फक्त घट पूर्ण भरा, त्याच्यानंतर तुम्हाला अगदी थोडं थोडं अर्धा घट किंवा त्यापेक्षा कमी घट जो आहे तो भरायचा आहे. आणि जर तुमची माती तुम्हाला समजलं की आता ही माती जी आहे ती खूप ओलसर आहे तर मग तुम्ही एखाद दिवशी घटाला पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त त्याला ओलावा मिळावा एवढंच पाणी आपल्याला त्या घटामध्ये ठेवायचं आहे. आणि या घटाच्या आजूबाजूला बघा खूप जवळ जो आहे तो दिवा लावायचा नाही, कारण दिव्याची आही म्हणतो आपण त्याला, तर ती लागू शकते धान्याला. पण साधारणतः 1 इंच 2 इंच एवढं अंतर ठेवा, जेणेकरून या दिव्याची उष्णता जी आहे ती सुद्धा थोडीशी किंवा ऊब जी आहे ती सुद्धा थोडीशी त्या घटाला लागेल, घटातील आलेल्या धान्याला लागेल आणि आपला घट जो आहे तो चांगला उगवेल. कारण बघा तुम्ही जर जास्त पाणी टाकलं तर बूर येणार आहे, धान्य पिवळं पडणार आहे, धान्य टवटवीत उगवणार नाही, व्यवस्थित दिसणार नाही. तर हे सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही जर अशा रीतीने हा घट बसवताना काळजी घेतली तर हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत ते संपणार आहेत. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.